कोपरगाव तालुक्याचे आमदार तिन्ही कोपरगाव वैजपूर रोड साठी शिरसगाव ते उक्कडगाव या रस्त्यासाठी 4,90,00,000 मंजूर केले आणि हे येवला येथील ठेकेदारांनी हे काम घेतलेलं आहे। त्यांना आम्ही वारंवार सूचना देतो की काम चांगलं करा, काम चांगलं करा, तर काम थोडं इतकं म्हणजे चांगल्या दर्जाचं होऊ नाही राहिलं। आणि हे जे इथं जे आता जागी जागी नळ्या आहे, या नळ्या जवळजवळ 40 ते 50 वर्ष झाली कशापासून या नळ्या फुटलेल्या आहे। तर त्याच्यात आता काम चालू कामामध्ये दुरुस्त करायचं ते ठेकेदाराला मी सकाळी सांगून गेलो होतो की बा इथं नळ्या टाकून घेतावं हे काम करा, तर त्यांनी ते गड्डे दाबून बुजून दिलेले आहे। तर अशा म्हणजे तिथं जवळजवळ 3 ते 4 फुटाचा गड्डा पडलेला होता, तो गड्ड्यावर खडी टाकून दिली त्यांनी नळीमध्ये। उद्या भविष्यामध्ये इथं कांदा मार्केट आहे शिरसगावचं, लोडिंग गाड्या जात्या तिथं, जर पाण्याच्या ठिकाणी जर गाड्या पलटी झाल्या याला जबाबदार कोण राहणार? हे ठेकेदार जबाबदारी घेतील का त्या गोष्टीची? कांद्याच्या जर गाड्या पलटी झाल्या तर तेवढं हे कोपरगावचे जे PWC चे लोक आहे त्यांनी वारंवार लक्ष दिलं पाहिजे। तर ते त्यांचं लक्ष कमी असल्यामुळे असा परिणाम घडतो। इथं माझा एक असा अंदाज वाटतो मला। आमदारचं काम चांगलं आहे, पण हे साधे खालचे जे PWC लोक आहे हे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे। आमदारने निधी आणून द्यायचं काम केलेलं आहे, पण आता हे जे खाली काम करून घ्यायचे आणि चांगल्या दर्जाचं काम केलं पाहिजे। काम थोडं इतकं चांगल्या दर्जाचं होऊन राहिलं, एवढी माझी PWला विनंती आहे की तुम्ही लक्ष घालून काम चांगलं करावं बा, ही विनंती। आज हे उक्कडगाव कोपरगाव रस्त्याचं काम चालू आहे। तर आमदार साहेबांनी त्याचा खूप दिवसाचा निधी नव्हता, पण आमदार साहेबांनी मंजूर केलेला आहे। आणि त्यात आपल्या महाराष्ट्राचे एक असे नेते गेले ते एकदम नुसतं काम त्याचं काम बोलतंय असे नेते गेले आपले अजितदादा पवार साहेब, आणि हे काम चालू आहे हे अति नाकुशीचं काम चालू आहे। तर याच्यात PWC साहेब लोकांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे। आणि हे असं काम जर झालं तर इथं कांद्याचे लोडिंग ट्रक आहे, वाहन आहे, इथं कधी पलटी होऊ शकते गाडी। हे काम चांगलं झालं पाहिजे एवढीच विनंती हात जोडून। आणि इथं आमदारचं काम केलेलं आहे, पण ठेकेदारांनी काम केलं पाहिजे एवढी आमची सगळी उक्कडगावच्या गावकऱ्यांची विनंती आहे।